वर्ग वर्गमूळ घन आणि घनमूळ वर्ग आणि वर्गमूळ वर्ग म्हणजे काय त्या संख्येने त्या संख्येला गुणून आलेली जी संख्या असेल ती त्या संख्येचा वर्ग ठीक आहे आणि त्या संख्येचं वर्गमूळ म्हणजे ती जी काही मूळ संख्या आहे समजून घ्या 2चा वर्ग 2 गुणिले 2 4 आणि मग 4चं वर्गमूळ म्हटलं तर 2 हे असं होतं बरोबर आहे तसंच आता आपला घन व घनमूळ आता वर्ग म्हटलं की डोक्यावर झाले 2 घनमूळ झाले की डोक्यावर होती 3 डोक्यावर तुरा असतो ना तसं डोक्यावर घ्यायचे 3 मग या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण चांगलं समजून घ्यायचंय ठिकाणी आपलं छानसं उदाहरण समजून घ्यायचंय या ठिकाणी मी घन आता घन म्हणजे 3 घन म्हणजे 3 ये रे घना ये रे घना ये रे 3 घन म्हणजे 3 तर घनमुळाचं जे सूत्र आहे किंवा जे चिन्ह आहे ते या स्वरूपात आहे हे महत्वाचं म्हणजे हे घनमुळाचं चिन्ह आहे ठीक आहे हे घनमुळाचं चिन्ह आहे या स्वरूपात घनमूळ मांडतात लक्षात बसेल या सुद्धा अँगल आहे हे घनमुळाचं चिन्ह आहे त्याच्यात मांडायचे घनमूळ ठीक आहे चिन्ह एकदम फिक्स लक्षात राहील आता ओके चला मग आता आपल्या या ठिकाणी एका उदाहरणावरून काय करायचंय घन कसा काढतात ते आपल्याला समजून घ्यायचंय मग 2चा घन असं त्याला आपण वाचन करायचं त्याचं वाचन कसं करायचं आपण 2चा घन म्हणजे डोक्यावरती 3 या ठिकाणी 2 असते तर वरती 2चा वर्ग असं म्हणतात ओके मग 2चा घन आपण गुणाकार रूपात मांडूयात त्याला गुणाकार रूपात म्हणजे 2चा घन म्हणजे 2 किती वेळेला 3 वेळेला 1 2 3 2 गुणिला 2 बरोबर आहे आता 2चा घन 6 होतात ना 8 होतात ते 8 कसे आले म्हणजे जे दुने 4 दुने 8 आलेले आहे हे 8 कसे आले कळलं हो सर या स्वरूपात त्याच्यानंतर 2चा घन 8 म्हणजेच काय होतंय म्हणजेच काय 8चे घनमूळ किती 2 जसं की आपण वर्गाचं बघितलं होतं 2चा वर्ग 4 4चं वर्गमूळ 2 तसंच इथं पण आहे 2चा घन जर 8 असेल तर 8चं घनमूळ 2 ओके लक्षपूर्वक समजून घ्यायचं आता या ठिकाणी घनमुळाचं चिन्ह मी तुम्हाला वरतीच सांगितलं घनमुळाचं चिन्ह असं आहे पुन्हा आता घनमूळ लिहिण्याची पुन्हा एक नवीन पद्धत आहे अशाही स्वरूपात जास्तीत जास्तीचे गणित हे असे येतात किंवा या ठिकाणी 1/3 ही सुद्धा घनमूळ लिहिण्याची पद्धती आहे 1/3 ते कसं लिहिलंय बघा या ठिकाणी 2चं जे काही घनमूळ आहे म्हणजे 8चं जे म्हणजे या ठिकाणी हे जे काही 2 कितीचं घनमूळ आलंय 8चं बरोबर आहे का 8चं घनमूळ किती आलेले 8चं घनमूळ किती आले 2 मग आपण एक घनमूळ लिहिण्याची पद्धत अशी बी आहे आणि अशी पण आहे त्याच्यामुळे 8चं घनमूळ असं लिहिले बघताय ना 8चं घनमूळ असेल 8चं घनमूळ या ठिकाणी जे काही मांडलेल्या रूपामध्ये जे काही 2 आले ते इथं मांडले किंवा त्यालाच आपण डबल त्यालाच कसं लिहिले आपण घनमुळात 8 हे तुम्हाला मी काय म्हणलं हे चिन्ह कायचंय घनमुळाचं लक्षात येतंय का समजून घ्या घनमुळात 8 मांडले घनमुळात 8 लक्षात आलं म्हणजे 8चं घनमूळ किती आले मग 2 हे एवढं कळलं काय कसं आहे ते ही लिहिण्याची पद्धती 8 घनमुळात लिहिण्याचं म्हणजे 1/3 म्हणजे आपलं काय काढायला सांगितलं समजून घ्या 8चं घनमूळ 8चं घनमूळ किती आलं 2 असं किंवा मग या ठिकाणी घनमुळात 8 8चं घनमूळ किती आलं 2 ते आपण इकडे पुढे बघून घ्या आता ह्या ठिकाणी फक्त या ठिकाणी जोपर्यंत 1 आहे
तोपर्यंत या ठिकाणी असं घनमूळ हे लिहिलं जातं. परंतु या ठिकाणी वरचा जो समजा अंश स्थानी समजा एकाच्या नंतर जर 2 आले, 3 आले, 4 आले, 5 आले तर मग ती घातांकित संख्या होऊन जाते. काय होऊन जाते? ते घात होऊन जातो. जसं डोकर 2 दिला तर वर्ग, डोकर 3 दिला तर घन, डोकर 4 दिला तर मग काय म्हणतील? चौथा घात. 5 दिला तर घात. इथं समजा 4 आलं, 5 आलं, 6 आलं तर मग या ठिकाणी समजा 6 आलं, 6 घात 3, 6 अंश 3 असे लक्षात. मग या ठिकाणी 8चं घनमूळ 2 या स्वरूपात मांडतात. तसंच 8चं घनमूळ म्हणजे घनमुळात 8 हे आले त्याचे 2 या स्वरूपात. इथपर्यंत कळालंय? कारण तुमचं लक्ष इकडे असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी मी तुम्हाला काय म्हटलं, एकाच्या पुढे संख्या केली तर ती तिचा घात असणार किंवा ती तिचा वर्ग असणार किंवा ती तिचा घन असणार. वर्ग असेल, घात असेल किंवा घन असेल. मग या ठिकाणी 8 2 अंश 3 छेद किंवा 8 2 अंश 3 छेद असं याला ही लिहिण्याची किंवा वाचण्याची पद्धत खाली कशी ती आपण समजून घ्या पुढे गेल्यानंतर. आता या ठिकाणी बदलल्या गेले. हे तर असेल तर 8चा 2 अंश 3 छेद इथं असं आपण इथं असं म्हणू, 8चा 2 अंश 3 छेदवा घात असं म्हणूया. 8चा 2 अंश 3 छेदवा घात असं म्हणू. पण या ठिकाणी बघा कसं म्हटलंय बघा, 8 कंसामध्ये 8चा वर्ग आहे 1 अंश 3 छेद. ही संख्या अशी मांडली गेलेली आहे. काय घेतलंय आपण? कंसामध्ये 8चा वर्ग, कंसामध्ये 8चा वर्ग कंस बंद करून 1 अंश 3 छेद. जसं की आपण या ठिकाणी लिहिलं होतं 1 अंश 3 छेद, 1 अंश 3 छेद. म्हणजे आता ह्या संख्येला कसं वाचणार आपण? या संख्येला कसं वाचणार? 8च्या हा वर्गाचा काय आला? घन. काय आलं? घनमूळ. 8च्या वर्गाचे घनमूळ. 8च्या वर्ग डोकर 2 असतो म्हणजे वर्ग ना. 8च्या वर्गाचे घनमूळ याचं वाचन असं करायचं. तसंच ती संख्या बघा कशी लिहिली. आता हे इथं घेतलं म्हणजे घनमूळ इकडे खाली घेतलंय आणि वर्ग वर टाकलं. हे घनमूळ खाली टाकलेलं वर्ग वर. मग आता इथं कसं वाचायला? 8च्या घनमुळाचा काय म्हणणार आपण? म्हणजे 8च्या घनमुळाचा वर्ग. या संख्या दोन्ही रूपामध्ये आपल्याला वाचता आणि लिहिता आल्या पाहिजेत, सांगता आल्या पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे 8च्या वर्गाचे घनमूळ इथं म्हणलं तर 8च्या घनमुळाचा वर्ग. ओके. आता तुम्ही वाचणार, समजून घ्या. बघा तुम्ही संख्या वाचणार आहे बरं का, सांगणार पण लगेच मला असं तुम्ही सहज सांगणार. 8च्या घनमुळाचा कितवा घात? चौथा घात असं सांगणार ना. बरोबर आहे. आता तसं येत नाही परंतु आपण अभ्यास म्हणून घेऊ. या ठिकाणी यालाच घेऊ. याला कसं वाचणार घनमूळ. बरोबर आहे. 8च्या चौथ्या घनमूळ. घनमूळ. ओके. कळालंय का? या स्वरूपाचं वाचन आणि लिखाण हे करायचं असतं. तर मग अशा स्वरूपामध्ये तुम्ही आता या ठिकाणी 2चा आपण काढलाय तसंच 3पासून ते 100 पर्यंत पुन्हा काय काढायचे? घन आणि घनमूळ. घन आणि घनमूळ काढायचे. जसं की तुम्ही आता वर्ग आणि वर्गमूळ काढत आहात तसं घन आणि घनमूळ सुद्धा किती काढायचे? 100 काढायचे. ओके. थांबायचं.